ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। विधानसभेचे आणि विधान परिषदेच्या दोन्हीही विरोधी पक्ष नेते पदाच्या जागा रिक्त आहेत आणि त्यामुळं त्या दोन्ही जागा भरल्या जाव्यात ही विनंती आम्ही या निमित्तानं केलेली आहे। कारण शेवटी लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये राज्य शासन चालत असताना जसं सत्ताधारी मुख्यमंत्री महत्त्वाचे तसे विरोधी पक्षसुद्धा नेतासुद्धा महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने हे दोन्ही जागा तातडीनं भरल्या जाव्यात हा आग्रह आम्ही केलेला आहे। याशिवाय राज्यामध्ये असलेली एकंदर सगळी परिस्थिती, एकंदर ज्या पद्धतीनं प्रशासन काम करत आहे या बाबतीत सुद्धा आमचं जे काही म्हणणं होतं ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। अत्यंत सकारात्मक आहे। लवकर त्या जागा भरल्या जातील याची आम्हाला खात्री वाटते आहे। नावाची निश्चिती काँग्रेसची अशी होत नसते। एकदा जागा भरण्यात ठरल्यानंतर आमच्या दिल्लीमध्ये श्रेष्ठी आहे त्यांची चर्चा करून निश्चिती करण्यात येईल। काल देखील तुम्ही भेटला त्यानंतर भेटला, काय वाटतं सकारात्मक आहे भेटला? असं आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हे पद अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि विरोधी पक्ष नेतापद आणि सरकारवर अंकुश आणि लोकांना न्याय आणि सरकारच्या चुकावर उपाय हा ह्या मुख्यत्वेवर आपण सगळे या लोकशाहीला बळकटीसाठी काम करण्याची पद्धत आहे। परंतु ते दोनही पद आता रिक्त असल्यामुळे आम्ही कालपासून उद्धवजींनंतर उद्धव साहेब आहेत किंवा राम शिंदे साहेब सभापती, आज मुख्यमंत्री महोदयांशी भेट झाली आणि मी हीच चर्चा केली की ही दोनही पदं तातडीनं भरावीत आणि विशेष करून विधान परिषदेची जागा आत्ता रिक्त झाल्यामुळे पूर्वी एक जागा रिक्त होती, आता दोनही जागा रिक्त आहेत। त्यामुळं तिथे जर आपण तातडीनं भरलात तर विरोधी पक्ष नेत्यांना महाराष्ट्रातील सरकारच्या काम करण्याची जी काही पद्धत असेल त्यावरही चर्चा किंवा त्यांना ती माहिती देता येईल, त्यावर सरकारला विचारासाठी भाग पाडता येईल, या सगळ्या गोष्टीवर अनेक चर्चा झाली। अगदी मुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक आहेत असं आम्हाला त्यांच्या बोलण्यातून दिसलेलं आहे। आता बघा, शेवट निर्णय हे जे काही आहे ते सरकार म्हणून घ्यायचं आहे किंवा सभापती अध्यक्षांना घ्यायचं आहे। त्यामुळे आम्ही आमची मागणी त्यांच्याकडे ठेवली, त्यांचं वागणं सकारात्मक आहे। सर, हिंदी में बता दीजिए कि करीब 1 साल होने को है सरकार स्थापित हुए, लेकिन अभी भी नेता विपक्ष दोनों ही हाउस में जो है वो नहीं है। क्या कुछ आपकी बातचीत हुई है मुख्यमंत्री से? आप लगातार नेताओं से मिल रहे हैं? नहीं, देखिए, अभी पहले तो विधानसभा का अभी करीबन 1 साल होते आ रहे विधानसभा का विरोधी पक्ष नेता पद रिक्त है। अभी 4-5 दिन पहले विधान परिषद का विपक्ष नेता पद भी रिक्त हुआ है। ये दोनों सदन के नेता पद, विपक्ष नेता पद रिक्त होना ये सरकार के और लोगों के लिए ठीक नहीं है। ये हम लोकशाही पद्धति पर विश्वास करने वाले लोग हैं, सरकारें भी कोई भी हो, तो हमारी मांग यही थी कि आज ये दोनों रिक्त पदों को तुरंत भरने के लिए सरकार और हमारे सभापति हो या अभी हम सभापति अध्यक्ष जी से भी मिलने वाले हैं, कल सभापति जी से भी मिले, तो उनसे हमारा यही आग्रह है कि ये रिक्त पदों को तुरंत भरे और सरकार को भी विरोधी पक्ष नेता पद ज़्यादा दिन रखना, तो सरकार खाली रखना ये ठीक नहीं लगता है और लोगों का विश्वास भी लोकशाही पे कम होता है। दोन्ही जागांवर हिंदी पूरा। लेकिन का दौर इसी तरीके से चलता रहेगा, आश्वासन का दौर इसी तरीके से चलता रहेगा कि कोई निर्णायक फैसला लिया जाएगा? नहीं, निर्णायक फैसला लेने का अधिकार तो उनका है जिनसे हम मिल रहे। हम तो कल ये नहीं कहे कि हम लोगों ने मिले ही नहीं, हमने मांग ही नहीं किया, ये भी मैसेज नहीं जाना चाहिए। तो हमने तो मांग रखा है और हमने
जो प्रक्रिया है उसको पूरा किया है। तो अब सरकार के दरबार में चल रहा है, सरकार निर्णय लेगा। आज जो है उपराष्ट्रपति पद के लिए मतदान होना है और ये कहा जा रहा है एनडीए के घटक दल द्वारा कि महज जो है जीत हमारी होनी है, बस घोषणा जो है एक प्रक्रिया है जो शाम तक पूरी हो जाएगी। आप लोगों को क्या लगता है? नहीं, देखिए, अभी जो पार्टियों की उनके अलायंस पार्टनर है या जो तटस्थ थे, जो कोई किसी और झुकाव नहीं था, उन पार्टी की भूमिका भी स्पष्ट हो चुकी है, विशेष रूप से साउथ की हो या उड़ीसा की पार्टी हो। तो इससे तो यही पता चलता है कि आज उनके पास यह क्लियर मेजॉरिटी है। हम तो हमारे पास होती तो हम सरकार बनाते, था ही नहीं हमारे पास। पर ऐसा लोगों में भी गुस्सा है, उसका भी कुछ ना कुछ असर ये चुनाव में जरूर दिखेगा, ये हमें विश्वास है। कुणाची? हो, आता ते मराठा आरक्षण समितीची बैठक झाली असेल तर JRचा लवकरात लवकर अंमलबजावणी करा, ही मागणी योग्यच आहे। उद्या ओबीसीच्या उपसमितीची बैठक झाली तर ते हे म्हणू नये तो JRला लवकरात लवकर रद्द करा, म्हणजे हा विरोधाभास जो काही उद्या निर्माण होईल त्यातून काय ते पुढे येईल येणारा काळ सांगेल। तो गोंधळ बघा, या दोनही उपसमित्या ज्या काही झाल्या ओबीसीसाठी आणि मराठासाठी, तर सरकारची भूमिका दोनही समाजाला एकाच वेळेस न्याय देऊन समाधान कसं करेल यावर आमचं लक्ष आहे आणि तेही जनता ठरवते आहे की खरं याचा अर्थ काय, याचं समाधान काय, मराठा समाजाचंही समाधान झालं काय, ओबीसी समाजाचंही समाधान होतो का, यावर घाईनं कुठली प्रतिक्रिया देण्यापेक्षा जरा थोडं थांबू, त्याचे रिॲक्शन पाहू आणि मग प्रतिक्रिया देऊ। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।